नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रतिभा सराफ यांच्या अनाकलनीय ह्या कथासंग्रहातली कथा भिन्न. जरा सरकतोस का? ट्रेनमध्ये सीटवर मांडी घालून बसावंसं वाटलं म्हणून आदित्यला मी म्हणाले आणि तो पटकन सरकला. मला भूक लागली आहे असं म्हणताच त्यांनी उठून वरच्या सीटवरनं बॅग काढली आणि त्यातले 3-4 खाद्यपदार्थ माझ्या पुढे ठेवले. मी वेफर्सचं पाकिट उघडलं आणि खायला सुरुवात केली. त्याच्यापुढे जेव्हा जेव्हा पाकिट केलं तेव्हा तेव्हा त्याने त्यातले 3-4 वेफर उचलले, खाल्ले, पण स्वतःहून एकदाही माझ्याकडे पाकिट मागितलं नाही. थोड्या वेळानं चहावाला आला. मी म्हटलं, मला चहा प्यावासा वाटतोय. त्याने त्याला 1 चहा दे असं म्हटलं तर मी म्हणाले, अरे तू पण घे ना. मग त्यांनी 2 कप चहा घेतला. माझा चहा पिऊन होताच तो प्लॅस्टिकचा कप मी खिडकीतनं बाहेर फेकून दिला. त्यानंतर कितीतरी वेळ तो चहा पित होता. मला थंड झाला ना चहा की नाही आवडत. मी गरज नसतानाही हे वाक्य म्हटलं. तो कसनुसा हसला. हां, असा हुंकार देऊन तो तिथनं उठला आणि आपला चहाचा कप बहुधा बेसिन खालच्या डस्टबिनमध्ये टाकून आला. मला मात्र माझा चहाचा कप खिडकी बाहेर फेकल्याबद्दल गिल्ट वाटलं. ट्रेनमध्ये समोर एक गुजराती कुटुंब बसलेलं होतं. ते मोठमोठ्याने बोलत होते, सतत काहीतरी खात होते. गेल्या 5-6 तासात 10 तरी वेगवेगळे पदार्थ त्यांनी खाल्ले असतील. प्रत्येक वेळेस ते आमच्या पुढे करायचे. मी 1-2 घास उचलायचे, पण आदित्यनं एकदाही एकही पदार्थ घेतला नाही. ते आपसात बोलताना अधूनमधून आमच्याकडे बघत बोलायचे, कधी काही प्रश्न विचारायचे. मी हसून उत्तरं द्यायची, पण आदित्यच्या चेहऱ्यावरची रेषा कधी हलताना मला दिसली नाही. नाशिक स्टेशन आलं तसं आम्ही उठलो. गुजराती कुटुंबातील सगळ्यांनी आवजो असं काहीसं म्हटलं तर हसून मी सुद्धा आवजो आवजो तेच शब्द उच्चारले, पण आदित्यनं त्यांना साधा हात हलवून निरोपही दिला नाही. स्टेशन बाहेर आल्यावर रिक्षा पकडली तेव्हा आदित्य त्याला रामदेव नगर म्हणाला. तो भाग बहुधा त्याच्या ओळखीचा असावा, कारण रिक्षावाल्याला सतत राईट लेफ्ट वगैरे तो सांगत होता. एका हॉटेलपाशी रिक्षा थांबवली. मी मोठ्यानं नाव वाचलं, कल्पतरू. तोपर्यंत रिक्षाचे पैसे देऊन आदित्यनं एकूण 1 बॅगा स्वतः उचललेल्या होत्या. रिसेप्शनमध्ये गेल्यावर त्यांनी खाली ठेवल्या. काउंटरवरची बाई गोड हसली. मी तिथेच एका सोफ्यावर बसले. तोपर्यंत आदित्यने फॉर्म भरणे वगैरे फॉर्मॅलिटीज पूर्ण करून टाकल्या. एका वेटरने आमचं सामान उचललं तशी मी उठले. वेटर, त्यामागे आदित्य, त्यामागे मी चालायला लागलो. 207 मी म्हटलं. ज्याकडे वेटर आणि आदित्य दोघांनीही दुर्लक्ष केलं. त्या रूमच्या आत गेल्यावर मी म्हटलं, ग्राउंड फ्लोअरची रूम असून याचा नंबर 207 कसा? वेटरच्या हातात टीप देत आदित्य म्हणाला, असो. रूम मस्त आहे. आळोखे पिळोखे देत बेडवर अंग टाकत मी म्हटलं, हां. असा काहीसा उच्चार करत सगळं सामान बॅगमधनं काढून त्यांनी व्यवस्थित लावलं. मोबाईल चार्जिंगला लावला. काही मेसेजेस वाचले. मी पडूनच पाहत होते. त्यांनी कपडे हँगरला लावले. कंगवा, पेस्ट, क्रीम, ब्रश वगैरे एका काचेच्या ग्लासात काढले. ते नेऊन बाथरूममध्ये ठेवले. मग बॅग उचलली, एका रॅकवर ठेवली आणि म्हणाला, मी जरा फ्रेश होऊन येतो. दार ढकलून तो बाथरूममध्ये शिरलाही. माझ्या बॅगेला त्याने हातही लावला नाही किंवा सामान लाव असंही मला सांगितलं नाही. परवाच लग्न झालं. काल सत्यनारायणाची पूजा झाली आणि आज देवदर्शन आणि हनीमूनच्या निमित्तानं आम्ही नाशिकला आलोय. नवपरिणीत वधूला त्याला मिठीत घ्यावंसं वाटलं नाही की साधा किस घ्यावासा वाटला नाही, याचं मला आश्चर्यच वाटलं. याच्या मनाविरुद्ध तर लग्न झालं नसेल ना, असा अशुभ विचार मनात आला. मी ताडकन उठले, येरझाऱ्या घालायला लागले. तो बाथरूममधनं बाहेर आला.
हातात रिमोट घेऊन त्याने टीव्ही लावला आणि तो शांतपणे बातम्या पाहायला लागला. माझा अस्वस्थपणा वाढला, पण त्याच्या हे लक्षातच आलं नाही, कारण त्याचं माझ्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. मी बॅग उघडली, जरुरीपुरतं सामान बाहेर काढलं आणि बाथरूममध्ये गेले. अंघोळ करून छानशी झुळझुळीत हनीमून नाईटी घातली, बाहेर आले. येताना मनात खूप काही रोमॅन्टिक विचार होते. तो अधीरतेनं खेचून जवळ घेईल, नाईटी वगैरे वगैरे. पण तसं काहीच घडलं नाही. तो तितक्यात शांतपणे टीव्ही पाहत राहिला. मी त्याला विचारलं, मी तुझ्या बाजूला झोपू का? तो काहीच न बोलता बेडच्या एका बाजूला सरकला. मी शांतपणे त्याच्या बाजूला उशीवर पडले. खरं तर कधी एकदा त्याच्या कुशीत शिरते असं झालं होतं मला. 6 फूट उंच, सडसडीत बांधा, व्यायामानं कमावलेलं शरीर आणि चिकना चेहरा असलेला आदित्य पाहता क्षणी माझ्या नजरेत भरला होता. तो ज्या दिवशी मला बघायला आला होता त्याच दिवशी त्यांच्या घरच्यांनी होकार कळवला होता. तेव्हा मला माझ्याच सौंदर्याचा किती अभिमान वाटला होता. शाळा, कॉलेज, शेजारपाजारच्या 100 मुलांना आम्ही नकार दिला होता. आता मात्र 24व्या वर्षी मला मनापासनं स्पर्श अनुभवायचे होते. पण मी खूपच अस्वस्थ झाले. त्याच्याकडे पाठ फिरवून झोपले. त्याच्या अशा वागणुकीनं तो आपला अपमान करतोय अशी भावना मनात उत्पन्न झाली, तरी ओरडून म्हणाले, मला भूक लागली आहे. त्याने कॅन्टीनचा नंबर फिरवला आणि त्यांना विचारलं, काय तयार आहे? तो कॅन्टीनवाला तिकडनं काय बोलला माहीत नाही, पण म्हणाला, व्हेज सँडविच, कटलेट रोल आणि माझ्याकडे बघत म्हणाला, चहा का कॉफी? काहीही चालेल. मी जरा गुस्स्यातच उत्तरले आणि 2 कप कॉफी असं म्हणत त्यांनी फोन खाली ठेवला. त्यांनी फोनच्या बाजूला असलेलं वर्तमानपत्र हातात घेतलं आणि तो वाचायला लागला. मी खिडकीत गेले. उन्हाळ्याचे दिवस असूनही बऱ्यापैकी हिरवळ दिसत होती. दूरवर गुलमोहराचं बहरलेलं झाड लक्ष वेधून घेत होतं. समोरच्या रस्त्यावर तुरळक वाहतूक होती, पण विरार इतका उन्हाळा जाणवत नव्हता. त्या निसर्गानं मला क्षणात प्रसन्न करून टाकलं. इतक्यात वेटर मोठ्या ट्रेमध्ये सँडविच, कटलेट, कॉफी आणि मोठ्या ताटलीभर फ्रेंच फ्राईज घेऊन आला. ते पाहून मी म्हटलं, आपण फ्रेंच फ्राईज हे तर ऑर्डर केलेलं नव्हतं. असा काहीसा हुंकार त्याने दिला. एका ताटलीत सँडविचचा एक तुकडा ठेवला, त्यावर सॉस टाकला आणि खायला सुरुवात केली. मला साधं ये, खा वगैरे म्हणाला नाही तो. मला प्रचंड भूक लागलेली होती. एका ताटात सँडविचचे 2 तुकडे, फ्रेंच फ्राईज आणि 2 कटलेट अशी भरगच्च ताटली भरली. बेडवर गेले. पाठीशी 2 उश्या लावून त्याला रेलून बसले आणि हातात टीव्हीचा रिमोट घेऊन उगाचच आवाज मोठा करून टाकला. मोबाईल हातात घेऊन बटणं दाबत राहिले. आदित्यने फक्त एक कटाक्ष माझ्याकडे टाकला. त्याला असं मी बेडवर जाऊन खाणं, इतकी डिश भरून घेणं, इतक्या मोठ्या आवाजात टीव्ही पाहणं आवडलेलं नसावं. मला असंच खाण्याची सवय आहे, मी मुद्दाम म्हटलं. तर त्यावरही तो काही बोलला नाही. लग्नात आदित्यने जेव्हा घास भरवला होता तेव्हा वाटलं होतं की कधीच त्यांनी घास भरवल्याशिवाय आपण जेवू नये. पण मी बका खात सगळं संपवलं तरी त्याचा तो एक सँडविचचा तुकडा संपलेला नव्हता. मी कॉफी ओतून घेताना त्याला विचारलं, तुझी पण कॉफी ओतू का? चालेल. मी 2 कपात कॉफी ओतली आणि म्हटलं, 2 माणसांसाठी किती कॉफी पाठवली आहे? 4-5 माणसांना सहज पुरेल. असो, तो म्हणाला.
हातात कप घेऊन हात उंचावून चिअर्स म्हणावं किंवा एकाच कपातनं दोघांनी कॉफी प्यावी असं काहीसं वाटतोसं नाही. मी चुपचाप कॉफीचा कप उचलला आणि बेडवर परत उशिरा लेरून बसले. त्याची कॉफी पिऊन झाल्यावर त्यांनी परत कॅन्टीनमध्ये फोन करून तो ट्रे न्यायला सांगितला. तो वेटर गेल्यावर डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड दारावर अडकवेल असं वाटत असताना तो म्हणाला, 10 मिनिटात आपण कुलस्वामिनीच्या दर्शनाला निघूया. मी बॅगेतनं मुद्दाम एक पंजाबी ड्रेस काढला. मला नीट आठवत होतं की त्याच्या आईने मुद्दाम त्याच्यासमोर मला कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाताना साडी नेस असं सांगितलं होतं. पण मी ड्रेस बाहेर काढलेला त्यांनी पाहिला तरीही तो काहीच बोलला नाही. मग मी बाथरूममध्ये गेले. वाटलं की तो म्हणेल, अगं माझ्यासमोर बदल ना ड्रेस. पण असं काहीही घडलं नाही. मी तो ड्रेस घालून बाहेर आले तोपर्यंत त्यांनीही बाहेर जायचे कपडे अंगावर चढवले होते. त्यांनी पायात चप्पल घातली तशी मीही चप्पल घातली. तो निघाला तशी मीही बाहेर पडले. खाली आल्यावर त्या रिसेप्शनिस्टनं विचारलं, कुठं जायचं आहे, टॅक्सी हवी आहे का? तर तो म्हणाला, नको थँक्स, आणि तरातरा काचेचं दार ढकलत बाहेर पडला. एका रिक्षाला हात करत म्हणाला, अंबामातेचं मंदिर, नवसार. रस्त्यात हिरव्यागार मागे पळणाऱ्या झाडांकडे बघत मी एक बालिश प्रश्न विचारला, किती दूर आहे? फार नाही. मी म्हटलं, बाप रे, किती झाड आहे तिथे वडाची? हो ना. 2 मिनिटं थांबून मी या वडाच्या पारंब्यावर लटकून झोका घेऊ, तू फोटो काढशील? मी आदित्यकडे बघून म्हणाले. त्याने रिक्षावाल्याला थांबायला सांगितलं. मी पारंब्यांवर लटकले. त्याने एक फोटो काढला. अरे 2-3 काढणं. मला तिथे लटकायला मजा येत होती. मग त्यांनी 2-3 फोटो काढले, जाऊन रिक्षात बसला. मग मलाही त्याच्या बाजूला जाऊन बसावंच लागलं. त्या वडाच्या विस्तीर्ण खोडाभोवती मस्त पार बांधला होता. तिथे 5 मिनिटं बसावं अशी मनातनं इच्छा होती, पण बोलून दाखवता नाही आली. मंदिर किती दूर आहे? येईलच. मी लहान मुलांसारखं कुतूहलानं इकडे तिकडे पाहत होते. मध्ये एक माणूस बसेल इतकं अंतर ठेवून आदित्य बसला होता हे माझ्या लक्षात आलं. मग मी मुद्दामच लक्ष नाही असं दर्शवत त्याच्या जवळ सरकले, तर तो किती अंग आक्रसून बसला. एका जागी रिक्षा थांबली. बाजूला छोटासा डोंगर होता. असंख्य झाडावेलींनी त्याला वेढलं होतं. मध्येच काळ्या कुळकुळीत पायऱ्या आकर्षक दिसत होत्या. मी मान वर करून पाहिलं. वर पांढरं चकचकीत मंदिर दिसत होतं. त्याचा कळस उन्हात मस्त चमकत होता. रिक्षावाल्याला तिथेच थांबायला सांगून आम्ही पायऱ्या चढायला लागलो. समोरच नवीनच लग्न झालेलं जोडपं असावं, कारण ते दोघे हातात हात घालून एकमेकांना बिलगून चालत होते. मी आदित्यकडे पाहिलं. तोही त्यांच्याकडेच पाहत होता. खरं तर आजूबाजूची सगळीच माणसं त्या जोडप्याकडेच पाहत होती. त्यांचं ते वागणं आदित्यला अजिबात आवडलेलं नाही असं काहीसं त्याच्या आविर्भावावरनं मला जाणवलं. त्यामुळे अधिकच अंतर ठेवून मी त्याच्याबरोबर पायऱ्या चढू लागले. 10-15 पायऱ्या चढल्यावर मला दम लागला. मी तिथेच टेकून बसले. तोपर्यंत आदित्य अजून 5-10 पायऱ्या चढून वर गेला होता. त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी मागे वळून बघितलं. त्याला मी बसलेली दिसले. तो तिथेच उभा राहिला, पण पायऱ्या उतरून काही खाली आला नाही किंवा मला काय झालंय असं आपुलकीनं विचारलंही नाही. मी उठले, परत चढू लागले. त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर तोही चालू लागला. असं मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत कितीतरी वेळा झालं. मंदिरात आम्ही जोडीनं प्रवेश केला. विस्तीर्ण गाभारा असणाऱ्या या मंदिरात प्रवेश केल्यावर मन प्रसन्न झालं. फुलं, अत्तरं, धूप अशा संमिश्र सुगंधानं मंदिराचा गाभारा भरला होता.
खालून हे मंदिर छोटंसं भासत होतं, पण आत शिरल्यावर त्याच्या भव्यतेची जाणीव झाली. बाई, डोक्यावर पदर घ्या. मंदिराचा पुजारी लगबगीनं पुढं जाताना म्हणाला आणि मला साडी नेसलेली नाहीये याचा पश्चात्ताप झाला. बिन ओढणीचा ड्रेस घातला होता मी. मग आदित्यनं पटकन आपल्या खिशातनं रुमाल काढला. त्या मोठ्या जेंट्स रुमालानं डोकं झाकत मी अंबाबाईच्या मूर्तीसमोर गेले. मनोभावे हात जोडत आदित्य काहीसं पुटपुटत होता. मीही त्याच्या बाजूला डोळे मिटून उभी राहिले. गेला महिनाभर आदित्यसारखा नवरा मिळाल्यावर आता काहीच इच्छा उरली नाही असं दिवसातून 10 वेळा तरी देवाला मनोमन सांगितलं होतं ते आठवलं. त्यामुळे काहीच मागायचं नाही असं ठरवूनच या मंदिरात प्रवेश केला होता. मंदिरात गेल्यावर देवीची खणा नारळानं ओटी भरा असं त्याच्या आईनं सांगितल्याचं आठवलं, पण तरीही आदित्यनं साडी, नारळ, पूजा सामान काहीच घेतलं नाही याचं नवलसुद्धा वाटलं. थोड्या वेळानं डोळे उघडून समोरच्या दानपेटीत काही रक्कम टाकून आदित्य वळणार. इतक्यात तो पुजारी म्हणाला, आरती घ्या. आदित्यनं आपले दोन्ही हातांचे पंजे त्या आरतीच्या ताटावर फिरवले आणि माझ्या डोक्यावर टेकवले. हे सगळं क्षणात घडलं, पण माझ्या डोक्यापासून पायापर्यंत सुखद संवेदनांची जाणीवच झाली. त्याची ती कृती, त्यामागची भावना, त्याचा डोक्यावरचा स्पर्श खूप काही सांगून गेला. मी पटकन डोळे मिटले आणि देवीपुढे डोकं टेकायच्या ऐवजी पटकन पुढे झुकून त्याच्या पायावर डोकं टेकवलं. मी असं काही करेन अशी शक्यता नसल्यामुळे तो दचकला. माझ्या दोन्ही खांद्यांना धरून त्यांनी मला उठवलं आणि माझ्या खांद्यावर आपला उजवा हात टाकत म्हणाला, चल. बाहेर आल्यावर त्याने विचारलं, काही खायचंय का? मी त्याच्याकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, तुझ्या हलक्याशा स्पर्शाची फक्त भूक होती. तर त्यांनी परत विचारलं, काही खायचंय का? मी मानेनच नकार दिला. पाण्याची बाटली माझ्या पुढे करत तो म्हणाला, मग पाणी तरी पी. मी बाटली तोंडाला लावली आणि घटाघटा पाणी प्यायले. उजव्या हातानं माझा डावा हात धरत म्हणाला, चला उतरूया. त्याच्या बोटाच्या उष्ण स्पर्शानं माझ्या शरीरातलं रक्त तापलं, सळसळायला लागलं. प्रचंड उत्साह वाटायला लागला. एक क्षणही न थांबता आम्ही दोघे त्या 1000 पायऱ्या भराभर उतरलो. त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या 15-20 दुकानांमध्ये कित्येक वस्तू हाताळत मी खूप खरेदी केली. नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळ्यांसाठी काही बाई घेतलं. त्या खरेदीत सहज तास निघून गेला असेल, पण आदित्यनं अजिबात तक्रार केली नाही. उलट हे घे ते घे म्हणत खरेदीत सक्रिय सहभाग दर्शवला. माझ्या हातातून दोन्ही बॅगा उचलून तो चालत होता. त्याच्या मागे मी. रिक्षात बसल्यावर तो पुन्हा रिक्षेच्या कोपऱ्यात सरकला आणि 2 बॅगा आमच्या दोघांच्या मध्ये ठेवल्या. त्याच्या वागणुकीचा अर्थ समजून घ्यायचा मी प्रयत्न करत होते. एकदा आई म्हणाल्याचं मला आठवलं की आपल्याला समजून घेईल असा माणूस जगात नसतो. आपणच नेहमी समोरच्याला समजून घ्यायला हवं, म्हणजे आपलं आयुष्य सुकर होतं. रिक्षावाल्यानं ब्रेक दाबत म्हटलं, साहब कल्पतरू आया. आम्ही दोघेही कोणत्या तरी तंद्रीत बुडालो होतो. हां असं म्हणत आदित्यनं त्याला पैसे दिले. बहुधा वर टीप सुद्धा दिली असावी. दोन्ही बॅगा उचलून तो चालू लागला. 207 असं म्हणत त्यांनी बॅगा खाली ठेवून रूमचं दार उघडलं. मी आत येताच म्हणाला, थकली आहेस का? मी म्हटलं नाही. मग त्याने दाराच्या आतल्या बाजूला लटकत असणारा डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड दार उघडून दाराबाहेर लावला. मी आश्चर्यचकित होऊन पाहत असताना म्हणाला, राणी, मी तसा फार बोलत नाही. कोणाच्याही मनाविरुद्ध मला वागता येत नाही. कोणाचंही लक्ष आपल्याकडे उगाचच वेधावं हे मला आवडत नाही. मला खूप एक्साईट होण्याची सवय नाही.
मी संयमी आहे असं म्हटलीस तरी चालेल. शिवाय तुझा स्वभाव जसा मला माहीत नाही तसा माझाही तुला माहीत नाही. केवळ आपलं लग्न झालंय म्हणून तुझ्यावर कोणताही अधिकार गाजवावा हे मला पटत नाही. मी असाच आहे. तुला चालेल ना? आदित्यच्या तोंडून आमचं लग्न झाल्यापासून इतकी वाक्य पहिल्यांदाच ऐकली, त्यामुळे मी अवाक झाले. याला इतकं बोलता येतं? आणि मग तो जे काही बोलला ते त्याच्या प्रत्येक वाक्यातून त्याला काय सांगायचंय हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याला म्हटलं, तू जसा आहेस तसाच राहा. मी मला बदलण्याचा प्रयत्न करीन. या वाक्यासरशी आदित्यने मला मिठीत घेतलं आणि म्हणाला, तू जशी आहेस तशीच राहा, माझ्यासाठी बदलू नकोस. मला जाणवत होतं की दोन भिन्न स्वभावांच्या माणसांच्या संसाराला सुरुवात झाली होती. पण अपोजिट पोल्स अट्रॅक्ट ईच अदर, त्यानुसार आम्ही आयुष्यातला मोठा टप्पा एकमेकांच्या सोबतीनं नक्की पार करू हा विश्वास मनात निर्माण झाला आणि मी उत्स्फूर्तपणे म्हणाले, आय लव्ह यू आदित्य. तोही तितक्याच उत्कटतेनं म्हणाला, लव्ह यू टू डिअर. श्रोते हो, ही होती प्रतिभा सराफ यांची कथा भिन्न. एक वेगळी कथा होती. तुम्हाला नक्की आवडली असेल. कमेंट करा, व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.